जिल्हा नियोजन समितीची बैठक आज या ठिकाणी पार पडली। या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आज एकूण अर्थसंकल्पीय तरतूद जी काही 696 कोटीची एकूण आहे त्या सगळ्याबद्दलचं नियोजन ठरवण्यात आलं। मागच्या एकूण सगळ्या कामकाजाबरोबर पुढच्या वर्षभरातल्या एकूण कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष झालेला खर्च याला सुद्धा मान्यता देण्यात आली। या सगळ्या मान्यतेबरोबर उद्या होणाऱ्या आणखीनही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकास कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करणं आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासामध्ये एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार महोदयांच्या माध्यमातून ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संमती देण्यात आली। विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये यावर्षी 696 कोटीची तरतूद आहे। या 696 कोटीच्या तरतुदीपैकी एकूण प्राप्त तरतूद आतापर्यंत जी आहे ती 696 कोटी आहे। या सगळ्या एकूण कामकाजामध्ये आता राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषद स्तरीय एकूण सगळे जे काही कामकाज आहे ते सगळं कामकाज आता नियोजन केल्या पद्धतीनं पुढे जात आहे। या सगळ्यांबरोबर एक विशेष योजना विशेषतः ज्या शाळा आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या शाळांना साधारणतः 100 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष पूर्ण झाले। त्यामुळे या सगळ्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम आपण सगळ्यांनी घेतला आहे। 5 वर्षांमध्ये या सगळ्या एकूण शाळांसाठी एकूण जो निधी लागणार आहे तो DPTC असेल, जिल्हा परिषदचा स्वनिधी असेल, खनिज विकास निधी असेल, CSR असेल, सगळ्यांच्या माध्यमातून किंवा लोकसहभाग असेल सगळ्यांच्या माध्यमातून यासाठी आपण तरतूद करतोय। साधारणतः 679 कोटी रुपये यासाठी 5 वर्षांमध्ये लागणार आहेत। त्या सगळ्या 5 वर्षाच्या नियोजनाबरोबर त्यासाठीची आवश्यक असणारी या वर्षीची तरतूद साधारणतः 108 कोटी रुपये होतात। आपण त्याच्यासाठी 80 कोटी रुपये 78-79 कोटी रुपये आपण DPTCमधून उपलब्ध करून दिलेत। त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या स्वनिधीमधून सुद्धा याच्यासाठी पैसे उपलब्ध केलेत आणि CSRच्या माध्यमातून सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः यावर्षी 357 शाळा 1958 ज्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये त्यातल्या पहिल्या यावर्षी 357 शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या मुलांच्यासाठी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीच्या शाळा तयार होतील। अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम की जो राज्यभरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच असा होतोय। कारण विशेषतः शाळांच्या दुरुस्तीसाठी अलीकडे निधी कमी मिळतोय। वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्सचा योग्य पद्धतीचा विनियोग करून आपण जे काही मॉडेल अनुकरतोय मला असं वाटतं की ते संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल। या आजच्या DPTCच्या मीटिंगमध्ये परत 2 मुद्दे आणखीन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण घेतोय। विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या विशेष आदेशानंतर किंवा सूचनेनंतर संपूर्ण राज्यातल्या किंवा विशेषतः जिल्ह्यातल्या आमच्यासाठी जर म्हटलं तर जिल्ह्यातल्या सगळी जी शासकीय कार्यालय असतील ती सगळीच्या सगळी सोलरयुक्त झाली पाहिजेत, सौर पॅनेल बसवलेले असले पाहिजेत। ऊर्जेची बचत करण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जो काही निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यामध्ये मेढाचे आणि मेढाबरोबर इतर सगळ्या सुद्धा विभागांना आपण सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या विभागामार्फत सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्यासाठी निधीची तरतूद करून जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयाला सोलरनं युक्त करायचं अशा पद्धतीचा एक निर्णय घेतला आहे। आमच्या सहपालकमंत्री सन्माननीय माधुरीताई मिसाळ यांच्याकडे समाज कल्याण हा महत्त्वाचा असा खाता आहे की ज्याच्याकडे महाप्रीत ही एक अतिशय महत्त्वाची महामंडळ आहे आणि महाप्रीतच्या वतीनं सुद्धा याच्यासाठी विशेष अशा पद्धतीची निधी उपलब्ध करून देण्यामध्ये सहपालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यामुळं जिल्ह्यातल्या संपूर्ण सगळे जे काय सोलरचं काम आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल। आपल्याला विजेच्या जे काही एकूण खर्च होतोय त्या सगळ्या लाईट बिलाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं बचत होणं आणि सोलरचं जे काय धोरण राज्यस्तरामध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अवलंबलं आहे त्याचाही अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला करण्यामध्ये आजच्या DPTCच्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे।